अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या गुरुचरित्र चिंतन मालिकेमध्ये अभ्यास मालेमध्ये आपण मागच्या भागात गुरुचरित्राच्या 22व्या अध्यायाचा विचार केला. या ब्राह्मणानं महाराजांना प्रगट केलं. आता 23व्या अध्यायाची सुरुवात होती आहे. 23व्या अध्यायाच्या सुरुवातीला सिद्धांना नामधारक विचारतात की महाराजांनी पुढे लीला कशी कशी केली, पुढची आणि एखादी कथा तुम्ही मला सांगा. नामधारकांना सांगायला सुरुवात केली सिद्धांनी की श्री गुरु गुप्त रूपानं राहत होते, परंतु हा जो वांज महिषीचा हा जो मालक आहे, या मालकानं स्वामीला प्रगट केलं. कसं प्रगट केलं तर दुसऱ्या दिवशी काय झालं की काही काम निघाल्यानंतर लोक ती म्हैस नेण्याकरता म्हणून आले. म्हणले म्हैस द्या, म्हणले वाळू ओढायची आहे, माती ओढायची आहे, आम्ही घेऊन जातो, तुम्हाला पैसे देतो. तेव्हा तो म्हणतो की माझी म्हैस आता द्यायची नाही. का द्यायची नाही तर माझी म्हैस दुभती आहे, दूध देणारी आहे. इतके दिवस दूध देत नव्हती म्हणून मी तुम्हाला वाळू माती ओढायला मी रेडा म्हणून तिला देत होतो, परंतु आता माझी दुभती म्हैस आहे, दूध देणारी आहे, असं म्हणून त्यानं ते दूध त्यांना दाखवलं त्या म्हशीचं. तेव्हा हे सगळे म्हणायला लागले, अहो म्हणले गर्भवती नव्हती, व्याली नाही, आणि अशी म्हातारी म्हैस दूध कशी देईल. सगळे आश्चर्य करायला लागले. वत्स न होता म्हणजे वासरू न होता ही म्हैस धार द्यायला कशी लागली, ह्याचं सगळ्यांनी आश्चर्य केलं. बघता बघता सगळ्या गावामध्ये ही बातमी पसरली आणि ग्रामाधिपती म्हणजे जो राजा जो होता गाणगापूरचा, त्या राजाच्या कानावर ही गोष्ट गेली. राजा आला, त्या ब्राह्मणाला नमस्कार केला आणि ब्राह्मणाला त्यांनी विचारलं की अरे बाबा, तुझी म्हैस गर्भवती नव्हती, सगळेजण गावात चर्चा करायला लागले, गर्भवती नव्हती, ती व्याली नाही, आणि म्हैस दूध कशी काय द्यायला लागली. तेव्हा त्यानं सांगितलं की असे असे स्वामी महाराज, नृसिंह सरस्वती स्वामी महाराज सद्गुरू आपल्या संगमावर राहिलेले आहेत, आणि काल ते आमच्या घरी भिक्षेला आले आणि घरात काहीही नव्हतं भिक्षा देण्यासारखं, म्हणून माझ्या बायकोनं त्यांना बसायला सांगितलं, परंतु अतिशय रागारागात ते म्हणाले की जा, म्हटले तुझ्या घरात म्हैस आहे तर म्हशीचं दूध मला दे. आणि नुसतं महाराजांनी असं म्हणून त्या म्हशीकडे बघितल्याबरोबर ती म्हैस माझी दूध द्यायला लागली. हे त्या ब्राह्मणाच्या तोंडातून त्या राजानं ऐकलं आणि तसाच धावत पळत आपल्या राजवाड्यामध्ये गेला. आपली मुलं बाळ, आपली पत्नी, सगळे नगरजन, सगळ्या नागरिकांना घेऊन राजा संगमावर गेला. संगमावर गेला, महाराजांना बघितलं आणि भरपूर स्तुती त्या ठिकाणी केली की तुम्ही सामान्य नाही आहात, तुम्ही अवतारी पुरुष आहात, आपण त्रैमूर्ती आहात, लोकांच्यावर कृपा करण्याकरता आपला अवतार आहे, आम्ही अज्ञानी लोक आहोत, आमच्यावर आपण कृपा करा. तुम्ही इथं संगमावर या जंगलात वनात न राहता तुम्ही गाणगापूरमध्ये मठ करा, गाणगापूरमध्ये राहावा आणि अनुष्ठानाकरता तुम्ही संगमावर या. आम्हाला सगळ्यांचा उद्धार तुम्ही करा. गाणगापूरमध्ये गावात राहा, त्या ठिकाणी मठ करा. आपण विश्वकर्ते आहात, विश्वाची उत्पत्ती स्थिती लय करणारे आपण परमात्म्याचे अवतार आहात. आम्हाला मनुष्य रूपाने तुम्ही दिसत असला तरी सुद्धा तुम्ही अवतारी पुरुष आहात, परमपुरुष आहात. आमचं रक्षण करा, आमचा उद्धार करा. राजानं स्तुती केली. महाराजांनी मनामध्ये विचार केला
की आता प्रगट होण्याची वेळ आली आहे. या ठिकाणी काही काळ आपल्याला वास्तव्य करायचं आहे. म्हणून राजाला त्यांनी सांगितलं की तुझ्या मनात जे असेल, तुझी भक्ती असेल त्याप्रमाणे तू कर. आणि राजानं काय केलं तर महाराजांना पालखीत बसवलं. पुढे हत्ती घोडे वाजंत्री वाजतायत आणि अशी ती मिरवणूक निघाली. मिरवणूक निघाली, गाणगापूरकडे यायला लागली. आणि येता येता वाटेत पश्चिम दिशेला एक फार मोठा अश्वत्थ वृक्ष होता. आणि त्या अश्वत्थ वृक्षाच्या खाली एक मोठ्याच्या मोठं ओस पडलेलं, अत्यंत भयंकर दिसणारं, त्या घराकडे बघितल्यावरच भीती वाटावी असं भयान वाडा, भयान घर होत. त्या वाड्यामध्ये एक ब्रह्मराक्षस राहत होता. आणि तो ब्रह्मराक्षस इतका भयानक होता की मनुष्यांना सुद्धा तो खाऊन टाकत असे. त्यामुळं प्रचंड लोक भयभीत झालेले. आणि महाराजांची जी मिरवणूक आहे, ही मिरवणूक त्या वाड्याजवळ आल्याबरोबर, त्या अश्वत्थ वृक्षाजवळ आल्याबरोबर, अश्वत्थ वृक्षावर राहणारा तो ब्रह्मराक्षस तो उडी मारून खाली आला, साष्टांग नमस्कार घातला आणि महाराजांची तो ब्रह्मराक्षस स्तुती करतो की देवा, आणि आपण अवतारी पुरुष आहात, प्रत्यक्ष परब्रह्म आपण आहात, माझा उद्धार करा. तो चरणावर लोळायला लागला. मी अज्ञानी आहे, मी दीन आहे, अनेक जन्मी अनेक प्रकारची पाप केल्यामुळे ब्रह्मराक्षस योनीमध्ये मी गेलेलो आहे. तेव्हा तुमच्याशिवाय माझा उद्धार करणार कोण? महाराजांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला. मस्तकावर हात ठेवल्याबरोबर त्याचं ब्रह्मराक्षसाचं रूप गेलं आणि तो मनुष्य रूपात महाराजांच्या पायावर लोळायला. महाराजांनी त्याला सांगितलं, काहीही काळजी करू नकोस, तू असंच संगमावर जा, भीमामर्जेच्या संगमामध्ये स्नान कर, तू मुक्त होशील आणि तुला पुनरावृत्ती नाही, पुन्हा तू जन्माला येणार नाहीस. या जन्म मृत्यूच्या परंपरेतून आज आम्ही तुला तुझी सुटका करतोय, तुला परमपद प्राप्त होईल, असा आशीर्वाद महाराजांनी त्याला दिला. तो ताबडतोब संगमावर गेला, संगमावर स्नान केलं आणि त्याच ठिकाणी त्यानं तो देह सोडून तो परमगतीला निघून गेला. महाराजांनी त्याच ठिकाणी आपला आश्रम केला, मठ केला. आणि रोज हा राजा काय करायचा की रोज महाराजांना संगमावर घेऊन जायचं, वाजंत्री, पालखी, हत्ती, घोडे. आणि रोज पुन्हा संगमावरून परत येताना महाराजांना तसंच पुन्हा पालखीतनं आणावं. राजाची भक्ती आहे महाराजांच्यावर. राजानं ओळखलेलं आहे महाराज कोण आहेत, सामान्य नाही आहे. रोज निरनिराळ्या प्रकारची वाजंत्री वाजतायत, हत्ती घोडे झुलतायत, सगळे नगरजन आरत्या करतायत. असा रोज उत्सव. महाराज अनुष्ठानाला संगमावर जायचं, संगमावरनं अनुष्ठान करून परत यायचं. जाता येता ब्राह्मण लोक जे आहेत ते वेदघोष करायचे, म्हणणं म्हणायचे. आणि असा तो उत्सव गाणगापूरमध्ये चाललेला. त्या गाणगापूरच्या जवळ कुमसी नावाचं एक छोटं गाव आहे. त्या कुमसीमध्ये त्रिविक्रम भारती नावाचे एक यती संन्यासी राहत होते. तीन वेदांचे जाणकार. आणि स्वतः ते नृसिंहाची मानस पूजा करायचे. त्यांनी हे ऐकलं की गाणगापूरमध्ये असे असे संन्यासी आहेत आणि ते अशा अशा पद्धतीचं वागतात. हे इकडे विचार मनामध्ये करतायत की चतुर्थाश्रम घेतलाय आपण, संन्यास घेतलाय आपण, पालखीत बसावं काय? मग चतुर्थाश्रम संन्यास घेतला कशाला? मग तो निंदा करायला लागला. संपूर्ण जगताच्या मनामध्ये काय चाललंय ते सगळं जाणणारे नृसिंह सरस्वती स्वामी महाराज परब्रह्म आहे.
आपल्या मनामध्ये काय चालू आहे, आपण मनामध्ये काय विचार करतोय, ते सगळं त्यांना समजतं. त्यांनी हे ओळखलं. गुरुमूर्तीच्या हे सगळं लक्षात आलं. हा यती आहे, ज्ञानी आहे, 3 वेदांचे जाणकार आहेत. नृसिंह मूर्तीची आयुष्यभर उपासना केलेली आहे आणि यांना भेटायला पाहिजे, ह्यांना दर्शन द्यायला पाहिजे, असं श्री गुरूंनी विचार केला. आणि ही जी कथा आहे, ही कथा सिद्ध सांगतात नामधारकांना. मी तुला पुढच्या अध्यायामध्ये सांगतो. असा हा 23वा अध्याय. या ठिकाणी अध्याय पूर्ण होतो. थोडस विचार या अध्यायावर आपण करूया, थोडस चिंतन करूया. तो जो ब्रह्मराक्षस आहे, त्या ब्रह्मराक्षसाबद्दल फार काय गुरुचरित्रकारांनी लिहिलेलं नाही. म्हणजे कर्मविपाकानं तो ब्रह्मराक्षस झालाय का, मागच्या जन्मी त्याच्या मागच्या जन्मी त्यानं काही पापकर्म केलंय काय, म्हणून तो ब्रह्मराक्षस झाला, ह्याच्यावर काय फार चर्चा या गुरुचरित्रकारांनी केलेली नाही. फक्त एवढीच चर्चा आहे की तो अत्यंत भयंकर आहे आणि तो मनुष्य मात्रांना खातो, असा तो ब्रह्मराक्षस आहे. आणि त्या ब्रह्मराक्षसाची प्रचंड भीती जनमानसावर आहे. त्यामुळं ते घर ओस पडलेलं भयान, तो वाडा. थोडासा जर विचार असा केला की तो स्वामी तिथं आल्याबरोबर त्या ठिकाणी येऊन महाराजांना नमस्कार करून त्यांना उद्धाराची मागणी करतो. हा ब्रह्मराक्षस असून ज्या अर्थी त्याला अशी इच्छा होते आणि तो महाराजांच्याकडे उद्धाराची मागणी करतो, त्या अर्थी आपण केलेल्या गतजन्मातल्या सगळ्या पापाबद्दल त्याला प्रचंड पश्चाताप झाला. पश्चातापानं दग्ध तो झालेला आहे आणि इतका प्रचंड पश्चाताप झाल्यामुळं त्याची सगळी पाप जळून गेलेली. आपल्या उद्धाराकरता प्रचंड तळमळ त्याच्या मनामध्ये. परंतु आपली ही कहाणी कुणाला सांगू, कोण माझा उद्धार करेल, अशी व्यक्तीच त्याला आजपर्यंत भेटलेली नाही. तो कुणाला तरी सांगून या योनीतून आपण कसं मुक्त होऊ, असं त्याला सांगायचंय कोणाला तरी, परंतु तसे योग्यतेचा अधिकारी पुरुषच त्याला आजपर्यंत मिळालेला नाही. म्हणून स्वामी दिसल्याबरोबर त्यानं ओळखलं की हे अधिकारी सत्पुरुष आहेत, हे परमात्मा आहेत, परमात्म्याचे अवतार आहेत. म्हणून तो त्या ठिकाणी येऊन ताबडतोब त्यानं महाराजांच्याकडे उद्धाराची मागणी केली. तो तळमळायला लागला, तो रडायला लागला, महाराजांच्या पायावर लोळायला लागला आणि महाराजांनी क्षणात त्याची मुक्ती केली एका स्नानात. याचा अर्थ की जो शरण येतो, भगवद्गीतेमध्ये देवाने असं वचनच देऊन ठेवलंय की सर्व धर्मान् परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. मला शरण या, सर्व साधनांचा त्याग करा. परमार्थ प्राप्तीची जी साधनं सांगितलेली आहेत, त्या सर्व साधनांचा त्याग करा, मला शरण या. ही सगळी साधनं करताय, परंतु मला शरण येत नाही, तर या साधनांचा काही उपयोग नाही साध्य करता. ज्ञानेश्वर माऊलींनी या श्लोकावर जे चिंतन केलंय ते चिंतन वाचा. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की जो मज येई अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य नीची एकू. मला शरण या, मी एकच असा आहे, शरण येण्याकरता मीच फक्त एक आहे, मला शरण या. मला जेव्हा तुम्ही शरण याल तेव्हा सर्व पापातून मी तुम्हाला मुक्त करतो, असं वचनच देवाने देऊन ठेवले. म्हणून हा
शरण आल्याबरोबर त्यांनी त्याच्यावर कृपा केली. भगवद्गीतेमध्ये अपिचेत्सु दुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेवस मंतव्य सम्यक व्यवस्थितो ही सहा. दुराचारी जरी असाल, कसेही असाल, तरी सुद्धा तुम्ही माझी भक्ती करा. जो माझी भक्ती करेल त्याच्या सर्व पापांना मी मुक्त करून त्याला शुद्ध करतो, देव सांगतो. अशा तऱ्हेने जर पूर्ण शरणागती जर आपण परमेश्वर चरणावर जर केली तर आपली सर्व पाप त्याच क्षणी नाहीशी होतात. ज्ञानेश्वर माऊलींचं ह्याच्यावरचं चिंतन बघा, अपिचेत्सु दुराचारी या श्लोकावरच. ज्ञानेश्वर माऊली चिंतन करतात, आणि भलती या जाती जन्मावे मग भजीचे का विरोधावे पर भक्त का वैरिया व्हावे माझी याची. कुठल्याही जातीत जन्माला या, अमुकच जातीत जन्माला यायला पाहिजे असं नाही. माझी भक्ती करा किंवा माझं वैर करा, परंतु भक्ती जरी करायची असली तर माझी करा, वैर जरी करायचं असलं तरी माझं करा. कारण माझ्या वैर्याचं सुद्धा मी कधी अकल्याण करत नाही, तर माझ्या भक्ताचं मी अकल्याण कसं करेन? कारण देवाने फार मोठं वचनच देऊन ठेवलंय की नमे भक्त प्रणश्यती. माझ्या भक्ताचा कधीच नाश होत नाही. तो ब्रह्मराक्षस अत्यंत पश्चाताप दग्ध अंतःकरणाचा असणार आहे. पश्चाताप त्याला झालेला आहे, त्यामुळे एवढ्या पश्चातापानं त्याचं पाप सगळं जळूनच गेलेलं आहे. त्याशिवाय त्याला उद्धाराची तळमळ लागलेली आहे. कधी माझा उद्धार होईल, या नीच योनीतून हीन योनीतून माझी सुटका कोण करेल, अशी तळमळ त्याला लागली. आणि सद्गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांना बघितल्याबरोबर त्याला लक्षात आलं की हे माझा उद्धार करू शकतो. म्हणून त्यानं ताबडतोब सद्गुरूंचे पाय धरले आणि सद्गुरूंनी त्याच क्षणी त्याचा उद्धार केला. संपूर्ण शरणागती महत्वाची आहे. जोपर्यंत आपला अहंकार आपण टाकत नाही, अहंकार टाकून परमेश्वराजवळ पूर्ण शरणागत जोपर्यंत आपण होत नाही, तोपर्यंत उद्धाराचा मार्ग नाही. त्यानंतर विषय असा आला की कुमसीचा जो विक्रम भारती यती आहे, ते यती महाराजांची निंदा करायला लागले. महाराजांची निंदा करायला लागले, परंतु हे होते भक्त, प्रचंड भक्ती आहे, रोज नृसिंहाची उपासना करताय, मानस पूजा करताय, परंतु निंदा करताय. म्हणून महाराजांनी त्यांना भेटायला जायचं ठरवलं. आणि पुढचा अध्याय जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. कारण त्या कुमसीच्या त्रिविक्रम भारतींच्यावर कृपा करायची आहे. आपलं जे विराट रूप जे आहे ते विराट रूप कुमसीच्या त्रिविक्रम भारतींना दाखवायचा आहे. तो जो विश्वरूप दर्शनाचा जो अध्याय आहे, तो अध्याय आपल्याला पुढच्या भागामध्ये बघायचा आहे. तर या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम करतो, विश्रांती देतो आणि पुढच्या भागामध्ये आपण विश्वरूप दर्शनाचा भाग अभ्यास करूया, चिंतन करूया. मी या ठिकाणी थांबतो. अवधूत चिंतन श्री गुरु.